महाराष्ट्रात अंधाधुंद चालली आहे. म्हणजे भ्रष्टाचार सगळ्या सीमा ओलांडून आता पुढे होत चाललाय. तर कुठेतरी आता याला थांबवण्याची गरज आहे. आत्ताच्या घटकेला आपण बघतोय, सिंचन घोटाळा असो, शिखर बँक घोटाळा असो, चरणदेश्वर घोटाळा असो, पुण्यात तर एकानंतर एक, म्हणजे आधी तो जैन हॉस्टेलचा घोटाळा झाला, त्यानंतर आता पुण्याचा मुंडवा घोटाळा झाला, बोपोडीचा झाला. म्हणजे सगळ्या जमिनी लुटल्या जात आहेत. सगळ्या ज्या कॉन्ट्रोवर्शियल जमिनी असतात, सरकारकडे अडकलेल्या असतात, त्याच्यात हे सगळेजण डल्ला मारतायत. आणि कुठेतरी हे थांबवण्यासाठी एक निर्णायक लढा देण्याची गरज आहे. म्हणून मी आधी खर्गे समितीपुढे सगळं माझ्या गोष्टी मांडल्या. पण खर्गे समितीतल्या 6 पैकी 5 अधिकारी जर पुण्याचे असले आणि पुण्याच्याच पालकमंत्र्याच्या मुलाची केस ते इन्व्हेस्टिगेट करत असेल तर मला तिथे न्याय होईल असं वाटत नाही. आत्ताच्या घटकेला जे LOIचे पेपर्स माझ्याकडे आलेत, ती सगळी माहिती मी घेतल्यानंतर मलाच धक्का बसला की LOI जो दिलाय तो ITES म्हणजे ते नुसतं डेटा ट्रेनिंग सेंटर काढण्यासाठी दिला गेला होता. जमिनीचा कुठलाही व्यवहार, कुठलीही स्टॅम्प ड्युटी वेवर त्याच्यात मिळत नाही. आणि असं असताना बोगस LOI काढून, बोगस सेल डीड करून, बोगस ताबा घेण्याचा, म्हणजे बाउन्सर्स लावून ताबा घेण्याचा जो प्रयत्न केला गेला, हे सगळं बघून मला असं वाटतं याला आता एक निर्णायक लढा देण्याची गरज आहे. म्हणून मी आज इथे दिल्लीला आले. कारण मी काल फडणवीसांना, म्हणजे तसं म्हटलं तर मी कोणी नाहीये, मी सामान्य नागरिक आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं थांबवण्याची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडणं गरजेचं होतं. त्यांनी तसं केलं नाही. म्हणून मला आज होम मिनिस्टर जे देशाचे आहेत त्यांना भेटायला मी दिल्लीला आली आहे. 2 दिवस मी इथे राहणार आहे. मला ते भेट देतील अशी आशा आहे. तर आता मी 2 त्यांना त्यांच्या ऑफिसच्या याच्यावर मेसेज केले आहेत. त्यांचा जो ऑफिसचा नंबर आहे त्याच्यात 2दा माझं बोलणं झालंय. त्यांना विनंती केली आहे की मला भेट द्या आता. आणि मला काही त्यांच्याशी बाकी काहीही बोलायचं नाहीये. फक्त या सगळ्या जमिनींचे आणि त्यांच्या 69 कंपनीचे, त्यांच्या फ्रंट्सचे सगळं त्यांना माहिती द्यायची आहे. आणि हे आता भ्रष्टाचार बास करा. आता देशाला ना थोडंसं प्रोग्रेसिव्ह होण्याची गरज आहे आणि त्यासाठी मी लढतीये. तर आत्ताच्या घटकेला त्यांची 2 दिवस मी वाट बघणार आहे. मिळालं ठीक, नाही मिळालं तर पुन्हा मुंबईला जाऊन हायकोर्टात माझी याचिका करणार आहे. पण ही लढाई जी माझी आहे ना ती निर्णायक असणार आहे, एवढं मात्र नक्की. मॅडम, तुम्ही काही पुरावे पण सोबत घेऊन आलेला आहात का? मी सगळेच्या सगळे पेपर्स पुण्याच्या जमिनी रिलेटेड, पहिल्या पेपरपासून शेवटच्या पेपरपर्यंत सगळे पेपर, एवढंच नाही तर त्या अजित पवारांच्या असलेल्या सगळ्या फ्रंट्सचे पेपर, असलेल्या सगळ्या कंपनींचे पेपर. म्हणजे मी गमतीत एका पत्रकारांशी बोलताना मुंबईला म्हणाले की माझी बॅग 21 किलोची आहे, त्याच्यात 2 किलो सुद्धा कपडे नसतील, बाकीचे 19 किलो जे आहेत ते सगळे अजित पवारांचे पेपर घेऊन मी दिल्लीला आली आहे. आता मला असं वाटतं की न्याय व्हायला पाहिजे. झाला उत्तम, नाही झाला कोर्टात लढा देणार आहे. पण यावेळेस मात्र कुठलंही राज्य शासन आणि केंद्र शासन ते थांबवू शकणार नाहीये. याच्या आधी जो न खाऊंगा न खाणे दूंगा हे जे आश्वासन दिलं गेलं होतं भाजपकडनं, आता ही निर्णायक वेळ आहे की त्यांनी सांगावं की आम्ही नुसताच निवडणुकीपुरती हा डायलॉग होता, खरं असं काही नव्हतं. आणि असेल तर मात्र हे पेपर त्यांना बघणं गरजेचं आहे. अमित शहाच्या व्यतिरिक्त नाही, मला इतर कोणालाही भेटण्याची गरज वाटत नाहीये. माझे जे जुने सहकारी आहेत एखाद 2 जणांना भेटेन. पण माझा इथे येण्याचा हेतू एवढाच होता की मी अमित शहाची भेट घेऊन हे सगळे पेपर देणार. अमित शहाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का? जर त्यांना खरंच भ्रष्टाचार कुठेतरी कमी करायचा असेल, आत्ताच्या घटकेला महाराष्ट्रात आपण बघतोय अंधाधुंद चालली आहे. कुठला पक्ष कोणाबरोबर जातोय, कसल्या निवडणुका होत आहेत, म्हणजे काहीच त्याला ताळतंत्र उरलं नाहीये. आणि याला नीट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना हा लढा देणं गरजेचं आहे. माझ्यातर्फे मी देणार आहे. बाकीच्यांचं माहिती काही लूपहोल्स सोडा, अजून काही झालंच नाहीये. FIR अजून MADAवर झाला नाहीये. पार्थ पवारचं नाव आलेलं नाहीये. जेव्हा 99% हे पार्थ पवारचं भागीदारी आहे त्या कंपनीमध्ये, पण त्याची नाव घालण्याची हिंमत कुठल्याही अधिकाऱ्यांमध्ये नाहीये. SIT मध्ये ती शीतल तेजवानी सारखी बाई जिला 2दा समन करून ती तिथे उपस्थित झाली नाहीये. तर सगळा हा जो अंधाधुंद कारभार चाललाय. कारण मला माहिती आहे ही जी कमिटी आहे त्याला पुन्हा आता खरं तर 7 डिसेंबरला त्यांची मुदत संपतीये, पण
मुदतवाढ देतील, लांबणीवर टाकतील, हेच मला नकोय. म्हणूनच मी इथे आले. 2 वेळा मुदतवाढ दिलेली आहे. अजित पवारांना कधीच काही माहित नसतं. सिंचन घोटाळा कसा झाला माहित नाही, शिखर बँकेचा घोटाळा कसा झाला माहित नाही, जरांदेश्वर जो त्यांनी हडपला तो कसा हडपला माहित नाही, त्यांना काहीच माहित नसतं. आता खरं तर त्या कलेक्टरना 16 जूनपासनं माहित होतं. म्हणजे त्यांना केंद्र सरकारच्या एका संघटनेने म्हणजे बायो बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियानी 16 जूनला कळवलेलं होतं की हा व्यवहार झालाय, ही माणसं इथे ताबा घ्यायला आली. कर्तव्य होतं कलेक्टरचं तात्काळ तिथे जाऊन तिथे सगळी चौकशी लावून ते या जेवढे होतं त्यांच्या विरुद्ध FIR करून अटक करणं, पण ते देखील त्यांनी केलेलं नाही. कुठेतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डायरेक्ट राजीनामा घेऊ शकत नाहीत, मग त्यामुळे दिल्लीच्या हायकमांडने निर्णय करावा अशी अपेक्षा आहे का? हायकमांड ह्या गोष्टीत मी मानत नाही. मी त्यांच्याकडे गृहमंत्री म्हणून आलेली आहे आणि आत्ताच्या घटकेला महाराष्ट्रात जी घाण करून ठेवली आहे ना या सो कॉल्ड त्रिकुटांनी, ज्याच्यात भाऊ, भाई आणि दादा यांनी जी दादागिरी चालवली आहे ना, कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आत्ताच्या घटकेला देवेंद्र फडणवीस कुठचीही कारवाई करणार नाही, कारण आता त्यांना अजित पवार फार हवेसे वाटतायत. ज्या अजित पवारांबरोबर सूट त्यांना मी जेलमध्ये टाकीन, चक्की पिसिंग करीन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता बदलले आहेत. तर मला असं वाटतं की आता जर भाजप या पक्षाला खरंच भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर इथे याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही झाली तर आपण लढू पुन्हा. जे डॉक्युमेंट आणलेले त्या डॉक्युमेंटमध्ये काय काय आहे आणि बायफर्गेशन त्याचं करण्यात आलेलं आहे का, अमित शहा समोर सांगणार? बिलकुल, मी सगळं व्यवस्थित लावून माझं एक कव्हरिंग लेटर देखील करून आणलेलं आहे, जे तिथे मी दिल्यानंतर ते माध्यमांना देईन. पण याच्यात मी सगळेच्या सगळे डिटेल्स, जसं मी म्हटलं, पुण्याच्या जमिनीचे, इतर अफाट जमिनींचे, 69 कंपन्यांचे, त्यांचे असलेले जे फ्रंट्स आहेत त्या सगळ्यांचे डिटेल्स घेऊन मी इथे आलेले. सेंट्रल एजन्सी याच्यामध्ये असावी असं वाटतं का, CBI किंवा EDच्या मार्फत तपासावं? नाही, मला सरळ असं वाटतं की ही जी खरगे कमिटी आहे, ज्याच्यात 6 पैकी 5 अधिकारी पुण्याचे आहेत, आत्ताच्या आत्ता बरखास्त करा. त्याच्यात एक रिटायर्ड जज, एक IPS अधिकारी म्हणजे प्रवीण दीक्षितांसारखे किंवा मीरा बोरवणकर सारखे, आणि त्यात अजून एक व्यक्ती रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा हवा म्हणून खरगे असले तर चालतील. या 3 जणांची समितीने 1 महिन्याच्या आत फिक्स टाइम बाउंड ऍक्शन याच्यात झाली पाहिजे. 1 दिवस सुद्धा त्याच्यात वाढीव मिळाला नाही. तुम्हाला अमित शहा जर वेळ नाही देणार तर तुम्ही नेमकं काय करणार? काय का अजूनपर्यंत अपॉइंटमेंटची वेळ दिली गेली नाहीये, तुम्ही संपर्क केला? मला असं सांगितलं गेलं होतं सकाळच्या कॉलवर की संध्याकाळी ती सगळं ठरतं आणि उद्या सकाळपर्यंत तुम्हाला कळेल. तर आताच्या घटकेला आय एम होपफुल. मिळाली ठीक, नाही मिळाली तर मी दिवसभर आणि शनिवारी सकाळी वाट बघणार. नाहीतर शनिवारी दुपारच्या फ्लाईट मी परत जाऊन सोमवारी किंवा मंगळवारी मी मुंबई हायकोर्टात ही केस दाखल करणार. तुम्ही आता असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस पहिले देवेंद्र फडणवीस राहिलेले नाहीयेत, ते बदललेले आहेत. ज्या पंतप्रधानांनी 2 दिवस अगोदर भोपाळमध्ये अजित पवारांवरती 70,000 कोटीचा आरोप केला, त्याच पंतप्रधानांच्या सोबत, त्याच पंतप्रधानांच्या NDA घटकामध्ये 2 दिवसांना अजित पवारांनी शपथ घेतली. त्याच पंतप्रधानांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा सध्या कशा पद्धतीने काम करतात सगळ्यांना माहिती आहे. त्या अमित शहाकडनं अपेक्षा आहेत असं मला म्हणायचं. मला आत्ताच्या घटकेला हेच सगळं दाखवायचं आहे की राजकारण कुठच्या स्टेजला गेलंय. कारण जे 30 जूनला पंतप्रधान म्हणाले होते की 70,000 कोटीचा इरिगेशन स्कॅम झालाय, 2 जुलैला ते म्हणतात आणि ह्याच अजित पवारांना घेऊन जर सगळं केलं असेल, त्यांनी जे सरकारमध्ये घेतलं असेल, तर आत्ताच्या घटकेला मला होप फार कमी आहेत. तरी पण मी आशावादी आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, तेव्हा झाली असेल चूक, आता जर ते नीट करत असतील, निस्तरायला तयार असतील तर माझं काम मी करणार आहे. झालं तर ठीक, नाही झालं तरी ठीक. 69 दुसरे कोणते केसेस घेऊन आले तुम्ही? एक तर पुणे नाही 69 कंपन्यांचे डिटेल आणलेत, ज्याच्यात असंख्य कंपन्यांमध्ये म्हणजे फायर पॉवर मार्केटिंग, फायर पॉवरच्या खूपशा कंपन्या, राज ग्रुपच्या खूपशा कंपन्या, या सगळ्या म्हणजे सॅप प्रॉपर्टीज. आता कोणाला वाटेल सॅप प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर सुनेत्रा अजित पवार ते म्हणून सॅप. तर अशा असंख्य कंपन्यांचे डिटेल्स, त्याच्यावर असलेल्या जमिनी, त्यांच्यात घेतलेली बँकांची कर्ज, जमिनी घेण्यासाठीची, ह्या सगळे डिटेल्स मी आता त्यांना देणार. भ्रष्टाचारावरती हुकूम पडायचे ते अण्णा हजारे गायब असल्याचं पाहायला मिळतंय. मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाने आधी स्वतःला विचारावं की आपण लढ्यात काय केलं
आपण सगळीकडे भ्रष्टाचार बघतोय, काय लढतोय, किती लढतोय, हा प्रश्न स्वतःला आधी विचारावा, मग अण्णा हजारेंना विचारावा. मला असं वाटतं त्यांनी अमुक कायदे, RTIचा कायदा सुद्धा आणला. आता आपली वेळ आहे, आपण आपलं कर्तव्य करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाने जर लढलं तर अशा भ्रष्टाचार हे लोक करू शकतील असं मला वाटतं. तुमच्यावरती आरोप होतोय की तुम्ही फक्त अजित पवारांचीच प्रकरणं बाहेर करता, बाकीची प्रकरणं तुम्हाला दिसत नाही. मला असं वाटतं आतापर्यंत माझा लढा जो सुरू झाला तो इरिगेशन स्कॅमपासून झाला. त्यानंतर मी गडकरी, खडसे, याचे टोपे जे जालन्याचे आहेत, जयदत्त क्षीरसागर, अशा असंख्य, छगन भुजबळ, अशा असंख्य लोकांविरुद्ध काढलं. पण अमुक काढला की म्हणतात तमुक का नाही केलं. इतकंच नाही तर काही त्यांचे जे राष्ट्रवादीचे लोक आहेत ते तर सुपारीबाज आणि काय 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 जे बोलतात, रिचार्जवाली बाई काय, इतकी गलिच्छ भाषा बोलतात. पण आता मी त्याच्यावर चिडणं सोडून दिलंय, कारण प्रत्येकाची जेवढी बुद्धी असते ना, माणूस त्याच बुद्धीप्रमाणे विचार करतो. या लोकांची लुटण्याची बुद्धी, हडपण्याची बुद्धी, तर त्यांना ह्याच गोष्टी दिसणार. रिचार्ज आणि सुपारी या गोष्टी या माणसांच्या बुद्धीला साजेश आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्यासारख्या सुसंस्कृत लोकांनी असं सगळं बोलू नये. आपलं काम आहे देशासाठी काम करणंच, आपण करत राहू. विरोधी पक्षांकडून अपेक्षा असते या प्रकरणात विरोधी पक्षांनी पण पाठराखण केली काही ठिकाणी. सुप्रिया सुळेंनी तर पार्थ पवारांशी थेट, म्हणजे पार्थने मला फोन केला, त्यांनी थेट पहिली पाठराखण कोणी केली असेल पार्थ पवार तर सुप्रिया सुळेंनी. मला असं वाटतं त्यांनी आत्या म्हणून अमुक जर पाठराखण केली असेल तर तुमचं नातं तुम्ही घरी ठेवा, राजकारणात नातं आणून चालत नाही. खरं तर त्याच्यावर बोलणं हे उचित नव्हतं, तरी त्या बोलल्या आहेत. असो, मला आत्ताच्या घटकेला एवढंच सांगायचं आहे की विरोधी पक्षांनी जितक्या ताकदीने लढणं गरजेचं होतं ते लढताना दिसत नाहीयेत. म्हणूनच आता मला जितके SMS येत आहेत, लोक म्हणतात की तुम्ही 1 वुमन विरोधी पक्ष झालात महाराष्ट्रात. पण मी काही कुठलंही क्रेडिट घेत नाही. माझ्यासारखे खूप लोक आहेत, जसं विजय कुंभार आहेत पुण्याचे, जे सुद्धा लढत आहेत. पण विरोधी पक्ष ताकदीने लढत नाहीये. त्याचं कारण त्यांच्या फाईल्स आहेत आणि प्रत्येकाच्या फाईल्स देवेंद्र फडणवीसांकडे असल्यामुळे कोणाची बोलण्याची हिंमत नाही. तुमचं कार्यालयासोबत एकदा बोलणं झालं, 2दा बोलणं झालंय त्यांच्याशी, अमित शहांच्या कार्यालयाशी. तुम्हाला फायनल सकाळी कळेल. हिंदी में आप जानेंगे कि आप दिल्ली में आए हैं, अमित शाह जी से मिलने वाले हो और क्या क्या डॉक्यूमेंट लाए हो? देखिए कैसे है कि जो पुणे का जमीन बहुत ही सीरियस घोटाला है, और जो कहा जा रहा था कि एक सेल डीड जो गलती से हुई जिसे कैंसिल किया जाएगा, ये गलती से हुई सेल डीड नहीं है. इसमें 3 लेवल पे फ्रॉड हुए. पहले लेवल पे जो LOI दिया गया वो फ्रॉड से लिया गया, उसके बाद सेल डीड किया गया वो फ्रॉड से किया गया, और इतना ही नहीं, पोजेशन तक 1 महीने बाद जो लिया गया वो भी फ्रॉड से लेने की जो कोशिश हुई है. इसका मतलब अप्रैल से लेके जून तक ये सिलसिला चलता रहा, और ये 1800 करोड़ की सरकार की जमीन एक अगर डेप्यूटी चीफ मिनिस्टर का लड़का अगर लेने की कोशिश करता है, बहुत संगीन है ये, और उसके लिए उनको बिल्कुल सजा मिलनी चाहिए, जो अभी महाराष्ट्र सरकार देना नहीं चाहती क्योंकि वो उनके साथ युति में है. अमित शाह से मांग करेंगे इस्तीफा लेने की? तो आज मैं जो दिल्ली आई हूँ वो इसीलिए आई हूँ कि ये सारे पेपर्स जो पुणे लैंड स्कैम के हैं, और इतना ही नहीं, अजीत पवार की जितने सारी कंपनीज है 69 कंपनीज के सारे डिटेल्स में लेकर आई हूँ. और मुझे ऐसे लगता है ये सब दिखाकर अगर भाजपा जो कहता है कि ना खाऊंगा ना खाने दूंगा, अगर इस पे वो अमल करना चाहते हैं तो मुझे ऐसे लगता है ये पेपर्स देकर इन पे अमल की जो रिक्वेस्ट है वो मैं जरूर करूँगी. स्टेट गवर्नमेंट ने एक कमेटी बनाई है, क्या एकदम बोगस कमेटी स्टेट गवर्नमेंट ने बनाई है, जिसमें 6 में से 5 अधिकारी जो है वो पूना के हैं. कोई भी पूना के अधिकारी में इतनी हिम्मत नहीं है कि वहाँ के जो गार्डियन मिनिस्टर है उनके बेटे के खिलाफ कोई भी तहकीकात करने की, और उनका नाम अभी तो करीब 22 दिन हुए FIR में नाम तक डालने की ये नहीं हुई. इन्वेस्टिगेशन की तो बात छोड़ दीजिए. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.